मावशीची मौज सध्या सुरूच आहे, पण ह्या मौजेसोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट असतं म्हणजे आपल्या हेल्थची काळजी घेणं, जे मला वाटतं मावशी लोक कधीच करत नाहीत. कारण आपलं घरातलं काम, आपल्या घरातलं काम आणि मग त्याच्यानंतर घरच्यांची काळजी घेणं, आणि त्याच्यामुळे त्यांची हेल्थ कायमच त्या इग्नोर करत आल्यात. म्हणूनच आज मावशीची मौजमध्ये मला असं वाटलं की या महिला दिनाच्या दिवशी आपण आपुलकी हॉस्पिटलमध्ये जाऊयात. नावाप्रमाणेच फारच आपुलकी मला ऑलरेडी जाणवते, कारण की खूप वॉर्म आहे इथल्या लोकांमध्ये. आल्यालाच इतकं छान वेलकम त्यांनी केलं आहे. मावशांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, पण पुढे होणार काय आहे, नक्की इथे काय काय चालणार आहे, काय होणार आहे याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत आपुलकी या हॉस्पिटलचे चेअरमन म्हणजेच प्रितेश मुनोद सर. हॅलो सर. हॅलो मॅम. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. आणि इथे येऊन तर खूपच बरं वाटतंय. थँक्यू. पहिले तर तुमचे खूप खूप अभिनंदन. मावशीची मौज ही पहिले तर मला कन्सेप्ट खूपच आवडली. कारण की जनरली आपण सगळे मावशीच्या जीवावर मौज करतो, पण आज कोणीतरी मावशींसाठी काहीतरी करतंय, ते ऐकून खूप चांगलं वाटलं. नाही, आणि तुम्ही त्याच्यात मोलाची साथ देताय ह्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. तर हेल्थ हा विषय जो आहे तो मावशींमध्ये किंवा इन जनरल फिमेल्समध्ये हा निग्लेक्टेड विषयच असतो, आपल्याला माहितीच आहे. तर आज आपण काय करणार आहोत, त्यांचे रुटीन चेकअप, ब्लड झालं, एक्सरे झालं, सोनोग्राफी झालं, त्याच्यासोबत आपण त्यांचं थोडं कॅन्सर स्क्रीनिंगसाठी काय करणार आहोत ते, आणि बोन डेन्सिटी. म्हणजे जनरली फिमेल्समध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर बोन्स वीक होतात. तर आपण हे चेक करणार आहोत की त्यांची बोन स्ट्रेंथ किती आहे, त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, त्यांचं शुगर किती आहे, आणि बाकी जनरल छोटे छोटे चेकअप करणार आहोत. साधारणपणे एक अर्धा एक तास लागेल सगळं करायला, आणि त्याचसोबत आपण मावशींना भेटणार आहोत. एक्सायटेड फॉर दॅट. अँड कमिंग टू आपुलकी हॉस्पिटल, आपलं जे हॉस्पिटल आहे ते स्पेसिफिक कार्डियक आणि कॅन्सर पेशंट्ससाठी आहे. सगळ्या सुविधा कॅन्सर पेशंट्सला लागणाऱ्या इथे आहेत. राईट फ्रॉम रेडिएशन, किमोथेरपी, सर्जरी टू जेनेटिक टेस्टिंग. म्हणजे एखाद्याला कॅन्सर झालं तर नेमकं DNA लेवलवर कुठे चेंज आहे, काय बदल झाला आहे ज्याच्यामुळे कॅन्सर झालं, ते देखील आपण या हॉस्पिटलमध्ये माहिती करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसोबत PPP तत्वावर आहे. म्हणजे जरी हा प्रायव्हेट हॉस्पिटलसारखा लोक असेल तरी एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ॲट गव्हर्नमेंट रेट्स. सो दॅट इज वॉट समथिंग वंडरफुल टू हिअर दॅट. मला वाटतं त्याहून जास्त मोठी गोष्ट कुठलीच नाही आहे सध्या. हेल्थ म्हणतो ना आपण की हेल्थ इज वेल्थ. त्यामुळे ते जर का नसेल तर कसं होणार. आणि जर का ह्या मावशांना आत्तापासूनच कळलं की त्यांच्या बॉडीमध्ये नक्की कशाची कमी आहे, तर त्या आत्तापासून काळजी घेतील आणि पुढचे सगळेच जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचे दूर होऊ शकतात ह्यामुळे. सो थँक्यू फॉर हेल्पिंग अस इन दिस. आणि डेफिनेटली नाव वी आर एक्साइटेड टू मीट ऑल द हेल्पर मावशी. थँक्यू सो मच सर. आम्हाला काय असं हॉस्पिटलला आम्ही काय येतच नव्हत्या. श्रुती मॅडमकडून आम्हाला येणं झालं आणि सगळे टेस्ट वगैरे केलेत आमच्या हेल्थचे, आणि माहीत पडलं की म्हणजे काय हेल्थची केअर करायची.